परिषद जळगाव पंचायत समिती जामनेर आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व करंडक स्पर्धेचं आज आयोजन केलेलं आहे आणि त्या निमित्ताने सर्व स्पर्धक रसिक आणि व्यासपीठावर उपस्थित मान्यवर आपल्याला हजर झाले। महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सर, पंचायत समितीच्या सभापती आरतीताई लोखंडे, परीक्षकगण सर्व उपस्थित झाले आहेत। सुरुवातीला सरस्वती पूजन मान्यवरांच्या हस्ते आपण करूया। आणि परीक्षकगण यांचं आपण स्वागत करूया। सुरुवातीला पंचायत समितीच्या सभापती सौ आरतीताई लोखंडे यांचं स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। यांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। जामनेर पंचायत समिती कक्षाधिकारी के.पी. पाटील सरांचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। समितीचे समन्वयक आदिवाल सर, निवृत्त मुख्याध्यापक, साहित्यात गोडवा निर्माण करणारे वाचक, उत्कृष्ट रसिक आणि याचं स्वागत पाविस्कर सरांनी करावं असे मी त्यांना विनंती करतो। परिषद केंद्र प्रमुख निवृत्त यांचं स्वागत नंतरच्या परीक्षकांनी आलेल्या सर्व स्पर्धक आणि स्पर्धकांसोबत विविध महाविद्यालयातून आलेल्या सर्व शिक्षकांचं शब्दसमूहाने स्वागत। आपला सर्व बहुतेक खर्च हा आरोग्यावर होतो आणि म्हणून लोकांच्या विषयी मनामध्ये जनजागृती निर्माण होईल, पाण्याच्या विषयी, स्वच्छतेच्या विषयी, त्या उद्देशाने महाराष्ट्र शासन, पाणीपुरवठा विभाग आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या विद्यमाने हा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून गावापर्यंत, खेड्यापर्यंत या विचार जावेत, त्याचं आचरण व्हावं या उद्देशाने ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती सौ आरतीताई लोखंडे यांनी आजच्या स्पर्धेचं उद्घाटन करावं, आपल्याला बोलण्यास शुभेच्छा द्याव्यात असे मी त्यांना विनंती करतो। आज स्वच्छता मित्र तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धाचं उद्घाटन झालेलं आहे आणि या वक्तृत्व स्पर्धेसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। पंचायत समितीचे सर्व कर्मचारी, समन्वय, कक्षाधिकारी यांच्या शुभेच्छा तुमच्याकडे आहेच। आजच्या ह्या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य पवार सरांनी तुम्हाला थोडं मनोगत करावे, मार्गदर्शन करावं असे मी त्यांना विनंती करतो आणि नंतर लगेच स्पर्धेला सुरुवात होईल। पंचायत समिती जामनेर यांच्या व जामनेर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित स्वच्छता आणि पाणी पुरवठा या संबंधी वक्तृत्व स्पर्धेत या ठिकाणी प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या
जामनेर पंचायत समितीच्या अध्यक्ष आरतीताई लोखंडे, त्यांचे पती श्रीमान लोखंडे, महाविद्यालयाचे BEd महाविद्यालयाचे प्राचार्य बाविस्कर सर, कक्षा अधिकारी पंचायत समिती पाटील सर, या ठिकाणी परीक्षक म्हणून उपस्थित असलेले महाजन मॅडम, गोयल मॅडम, पाटील सर, या सर्वांचं मी शब्दसुमनांनी त्याचबरोबर आपल्या सर्वांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि शुभेच्छाही देतो. वक्तृत्व जर म्हटलं तर असं म्हटलं जातं की प्रभावीपणे बोलण्याची कला, ज्याच्याजवळ ही कला असते तो प्रामुख्याने कोणतेही क्षेत्र असो, ते सामाजिक असेल, राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा आर्थिक क्षेत्र असेल, अशा सर्व क्षेत्रांमध्ये पुढे जाण्याची जी कला असते ती कला म्हणजे खऱ्या अर्थाने प्रभावीपणे बोलणं. आणि बोलण्याची कला ही प्रामुख्याने काही थोड्याच लोकांना उपजत असते. सर्वच जण तर आपण बोलतो आपापल्या स्वतःच्या स्वभाषेमध्ये, शैक्षणिक भाषेमध्ये, कोणत्या तरी भाषेमध्ये आपण बोलत असतो. बोलणं ही संवाद आहे. एकमेकांशी आपल्याला प्रामुख्याने काय सांगायचंय, काय घ्यायचंय, काय द्यायचंय ते बोलण्याच्या माध्यमातून आपण करत असतो. परंतु प्रभावीपणे बोलणं ही कला प्रामुख्याने फारच थोड्या लोकांना अवगत असते आणि अशाच व्यक्ती प्रामुख्याने सर्व क्षेत्रामध्ये पुढे गेलेले आपल्याला दिसून येतात. शिंपल्यातून मिळते मोती, नाही म्हणी कुणाची भीती, या तरुणाईच्या हाती पेटवू स्वच्छतेच्या ज्योती, पेटवू स्वच्छतेच्या ज्योती. नमस्कार, मी प्रणिता विजय गुजर, गरुड कॉलेज शेंदोर्णी. आज तुमच्या समोर तरुणाईच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती या संदर्भात बोलणार आहे. घाणीचा हो लागला ढिगारा, जेथे पहावं तेथे कचरा, योग्य नाही त्याचा निचरा आणि आरोग्याचा बिघडला नखरा. अशीच झाली ना आजची स्थिती. आपण आज पाहतोय की जिकडे पहावं तिकडे घाणीचं खूप मोठ्या प्रमाणात साम्राज्य वाढलंय. आणि याचा परिणाम काय होतोय? परिणाम होतोय की आपलं आरोग्य आज धोक्यात जातंय. आणि आरोग्य धोक्यात झाल्यामुळे काय होतंय की आज जितका खर्च आपण आपल्या शिक्षणावर किंवा मौज मजावर करत नाही, त्याच्यापेक्षा कितीतरी पट जास्त खर्च आपण दवाखान्याचे बिल भरून डॉक्टरांचे खिसे भरतोय. अहो, भाजी घेताना 1 रुपयासाठी झिकझिक करणारे आपण 2 रुपयाला मिळणारी मेडिसिन 10 रुपयाला घेऊन येतो, तेही काही न बोलता. का? कारण आपलं आरोग्य आपल्यासाठी महत्वाचं आहे. आज आपण पाहतो की अस्वच्छतेमुळे ओझोनचा थर किती प्रमाणात कमी झालाय आणि त्याचा परिणाम म्हणजे उष्माघात वाढलाय. आणि काय होतं, पावसाळ्यात ऊन पडतं आणि हिवाळ्यात पाऊस पडतो. हे जे कालचक्र आज बिघडलंय ते कशामुळे बिघडलंय? ते बिघडलं आहे त्या आजच्या घाणीच्या साम्राज्यामुळे. मग असं जर अद्भंग स्थिती वाढत चाललेली आहे तर कोण बदलू शकेल स्थिती? तर माझ्या मते मला असं प्रामाणिकपणे वाटतं की इथे जर जागरूकता निर्माण करायची असेल तर तरुणांनी पुढाकार घ्यायला हवं. का? कारण सळसळता रक्त शुभाचे भक्त कपाळी भगवाटिया आणि पदप्रतिक्रांती घडवेल असा असतो फरक तरुण मावळा. जी प्रगती लाट मारत ते पाणी काढेल अशी प्रगती करू शकतो ती धमक फक्त तरुणामध्येच असते. आणि म्हणून मला सांगावं वाटतं की पुढाकार तरुणांनी घ्यावं. लहान बालकाकडे कधी बुद्धी नसते आणि वृद्धाकडे ताकद नसते, पण या दोघींचा संगम असतो तो एका तरुणामध्ये असतो. आणि म्हणून तरुणांनी जर पुढाकार घेतला तर आपण काहीही बदलू शकतो. म्हणून माझ्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी म्हणतात की मुझे नाज है मेरे भारत देश पर क्योंकि इसमें सबसे ज्यादा युवकों का संचार है. अगर मेरे भारत देश को पूरी अस्वच्छता से मुक्ति दिलानी हो तो युवकों तुम आगे बढ़ो क्योंकि तुम ही हमारी असली ताकद और उम्मीद हो. जर काही घडवायचं असेल तर तरुणांनी पुढाकार घ्यावा असं त्यांचं सुद्धा प्रामाणिक मत आहे. शिवरायांनी सुद्धा अवघ्या 16व्या वर्षी खूप मोठी क्रांती घडवली होती आणि आपण ती घडवू शकत नाही असं तर शक्यच होऊ शकत नाही ना. पण आज आपण पहा, एवढं तरुणांविषयी सांगतो पण आजचा तरुण असा राहिलाय का? खरंच नाही. त्याच्यामध्ये खूप मोठा आज बदल झालाय. येथे थुंकू नका असे सुरेश पाटील लिहिलेले असताना आपण त्याच्यावरच तुंबतो का? म्हणून इथेच आपल्या स्थिती दिसून येते. आज मी जर प्रामाणिकपणे तुम्हाला इथे विचारलं की संत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतल्या 4 ओळी म्हणा, मला नाही वाटत कोणी म्हणेल. आज म्हटलं शांताबाई गाणं म्हणावं, मुलंच काय मुली पण म्हणते, गॅरंटी आपण. आज इथे आपण तरुणाई योग्य गोष्टीकडे लक्ष न देता भरकटत चालले. ही आपल्या इथे खूप मोठी चुकी झाली. आज माझ्या देशासाठी कोणत्या स्वच्छतेच्या योजना राबवल्या जातात, त्या किती प्रमाणात अंमलबजावण्यात केलाय, त्यासाठी किती निधी मिळालाय, हा प्रश्न आपल्याला अजिबात पडत नाही. आपल्याला प्रश्न काय पडतो? कटप्पाने बाहुबलीला का मारलं? सगळ्यात आवडीचा प्रश्न आपला. आपण बघा किती मूर्खपणा म्हणावा या गोष्टीला. ज्या गोष्टीकडे आपण लक्ष द्यावं ती गोष्ट न देता आपण अशी कुठेतरी भरकटत चाललो. शाळेत लहानपणी आपण छान प्रतिज्ञा म्हणतो
म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे. माझा म्हणतो, आपला म्हणतो का? नाही ना. का? तर माझा आपल्याला आपुलकीचा वाटतो. पण आपण करतो काय? आपल्या अंगणात झाडायचा आणि कचरा टाकायचा दुसऱ्याच्या अंगणात. का? भारत माझा देश आहे ना. पूर्ण भारत ही आपली जबाबदारी आहे. जर आपण सर्वांनी मिळून त्याला स्वच्छ ठेवलं तर आपण नक्कीच करू शकतो. किती वेळा म्हणतो आम्ही लहान आहे, एवढे मोठे मोठे नेते ते करतील ना. लहान नाहीत आपण. ज्ञानेश्वरांनी खूप सुंदर वेळी सांगितलंय ज्ञानेश्वरीमध्ये की महापुरा झाडे वाहती तेथे लवाळे वाचती. छोटे छोटे लवाळे सुद्धा महापुरामध्ये वाहत नाहीत, तिथे महापुरामध्ये मोठे मोठे झाडं वाहतात. तर आपण लहान आहेत असं म्हणणं हे पूर्णपणे चुकीचं. हे एक कारण आहे लपण्याचं कारण. स्वामी विवेकानंद खूप सुंदर म्हणाले होते, मला 100 तरुण युवक त्याने पूर्ण देश बदलले. फक्त 100 म्हणाले होते, आपण लाखो आणि हजारो होतो. आपण स्वच्छता अभियानामध्ये विचार करा किती मोठी क्रांती घडवू शकतो. खूप वेळा आपण पैशाचं कारण दाखवतो की नाही आमच्याकडे पैसा वगैरे नाही. दिलवाले सारख्या फालतू पिक्चरला 120 कोटीचा गल्ला देतो आपण. तर मला नाही वाटत की आपण काही निधी गोळा करू शकत नाही. फक्त फेसबुक आणि व्हॉट्सअप साठी 120-20 रुपयाचे किती 200-200चे पॅक टाकतो आपण, नेट पॅक टाकून देतो. तर आपण जर सगळ्यांनी ठरवलं थोडा आपण निधी गोळा केला तर आपण खूप मोठ्या योजना राबवू शकतो आणि त्या योजना आपण चांगल्या प्रकारे सक्सेस सुद्धा करू शकतो. हे खूप मोठे योगदान जर आपण सर्व तरुणांनी एकत्र आणलं तर करू शकतो. आज बघा आपण एखादा पिक्चर रिलीज होऊ नये म्हणून तुम्ही बघतच असाल आता तरुणाई किती मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावर उतरली होती. अशीच जर आपण प्रामाणिकपणा असं जर एकत्र करून आपण जर स्वच्छता अभियानामध्ये सहभाग घेतला तर मला नाही वाटत भारत स्वच्छ व्हायला काही वेळ लागेल म्हणून. नरेंद्र मोदीजींनी 2 ऑक्टोबर 2014 रोजी चालू केलेली स्वच्छता अभियानाची योजना ते सांगतात की 2019 पर्यंत मी पूर्ण करेन. त्यांनी केलेल्या एवढ्या मोठ्या योजनेची काही आपल्या जवळ आहे. जरा त्याची जाणीव ठेवून जर आपण कामाला लागलं तर मला नाही वाटत की आपल्याला काही वेळ लागेल म्हणून यासाठी करायला. सर्व तरुण आपण पाहतो की आपण एखाद्या मित्राचं साधं नाव जरी घेतलं तरी मोठ्या ग्रुपने जातो करतो. असेच जर कामासाठी आपण प्रत्येकाने जर स्वच्छतेविषयी जागरूकता ठेवली, प्रत्येकाने जर आपल्या मनामध्ये पक्का ठरवलं की स्वच्छता करायची तर काही वेळ लागणार नाही. आपण आज पाहतोय की मोठ्या मोठ्या धार्मिक स्थळावर सुद्धा मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेचे परिणाम जाणवत आहेत. निर्माल्य टाकले जातं, मृतदेह वगैरे टाकले जातात नदीमुळे आणि कोणी विरोध करायला गेलं तर धर्मवाद म्हणून हा मोठ्या प्रमाणात निर्माण करतोय. धर्मवाद करणाऱ्यांना तर मला स्पष्ट सांगावं लागतं की हा सूर्य केशरी म्हणून तो स्वतःला हिंदू म्हणत नाही, ही धरती हिरवी म्हणून ती मुस्लिमांची होत नाही, आकाश जरी निळा असला म्हणून ते काही बौद्धांनाच पाऊस देत नाही ना. आपण कोणाला धर्मवाद करणारे? निर्माण करता आपल्यासाठी समानता ठेवतोय तर आपल्याला कोणी हक्क दिलाय धर्मवाद इथे निर्माण करण्याचा? माणूस एकच आहे आणि त्याने एकजुटीने राहिलं पाहिजे आणि सहकार्याने त्याने जर केलं सर्व काही होऊ शकतं. आणि त्यामध्ये तरुण हा प्रामुख्य आहे, कारण तरुणाच देशाचं भविष्य मानलं जातं. सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन स्वच्छता अभियान राबवलं तर मला नाही वाटत काही अशक्य होतं. वेगात मराठे वीर दौडले साथ, जुनं झालं. आता गरज आहे ती म्हणण्याची, वेडात मराठे वीर दौडले एक साथ म्हणण्याची. कारण एकट्यामध्ये जे बळ आहे ते कशातच नाही. लहानपणी आपण कबुतरांची गोष्ट ऐकतोच एकीच्या बळची म्हणून, ते सांगायचं काही काम नाही मला. एकट्यामुळे आपण काहीही शक्य करू शकतो. विचार करा तुम्ही, आपण देशाचं सरकार बदलवू शकतो तर आपण काय काय नाही करू शकत. ही स्वच्छता काय गोष्ट आहे. जर आपण सर्वांनी ठरवलं की मी ज्या गावात राहतो ते गाव मला स्वच्छतेपासून मुक्ती द्यायची आहे, माझ्या गावाला स्वच्छता प्रिय करायची आहे, स्वच्छतेपासून मुक्ती द्यायची आहे, आदर्श गाव निर्माण करायचं, माझ्या गावाचं नाव मला चमकवायचंय, तर तरुणांनी पुढाकार द्यावा आणि या पुढाकारामधूनच तरुणास खूप प्रमाणात मोठी ताकद राहू शकतो. आज स्वच्छता ही आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि ती करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतल्यामुळे खूप प्रमाणात प्रगती घडू शकते आणि तरुण तसं करू शकतात कारण त्यांच्यात ती धमक असते. नाताळ भले तरी धरू हाती कासेची लंगोटी, नाताळाच्या माती हानू काठी, असं गाडगे महाराजांचं सुंदर वाक्य आहे. जिथे कडक नियम लावून आपण काही प्रमाणात कडक नियम लावले तर आपण हे करू शकतो. अजून बोलायला बाकी सर्वजण आहेत असते, वाट पाहत असतील म्हणून जाता जाता असं म्हणते की अतुल्य भारत माझा, तरुणाई त्याचे मूर्ती, घडवून आणतील ताकदीने अनेक नव्या क्रांती. म्हणूनच म्हणते तरुणांनो, म्हणूनच सांगते तरुणांनो, पेटवा स्वच्छतेच्या ज्योती. धन्यवाद. नमस्कार, मी किरण सोनवणे, माय मराठी नंबर 1 चॅनलचा मुख्य संचालक. तर तरुणाच्या हाती स्वच्छतेच्या ज्योती या वक्तृत्व स्पर्धेला मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. तर सर्व जणांनी या ठिकाणी छान असं वक्तृत्व केलं, फक्त बोलण्यापुरतं केलं. हा माझा आरोप आहे. स्वतः काय काय केलं आतापर्यंत? सकाळपासून मी या ठिकाणी आलेलो आहे आणि सकाळपासून आल्यापासून बघतोय तर हा रूम जो आहे, या रूम मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा आलो होतो तर धूळ होती. तुम्ही आल्यानंतर स्वच्छ केलं असं तुमचं म्हणणं आहे? बरं, अजून बघा. ठीक आहे, चला
यानंतर तुमचं अभिनंदन करतो की तुम्ही थोडंफार घटक केला पाहिजे. यानंतर जो खेळाचा विषय झाला होता आपला की खेड्यातले येणे. हो एक मिनिट आणि हो काय सर ती काय बोलली ना खेड्यातले येडे आणि हा दादा बोलला की आम्ही येडे नाही. ऍक्च्युली पॉईंट असा होता की आजपर्यंत काही योजना ज्या आलेल्या असतात त्या काही प्रमाणात अज्ञानामुळे ते काही लोकांना समजत नाही आणि त्याच्यामुळे त्या अज्ञानामुळे त्यांना समजत नाही आणि असं तिने येडापणा म्हटलं होता. तिचं ऍक्च्युली असं म्हणणं नव्हतं की प्रत्येक बाबतीत खेळातले लोक वेडे आहेत म्हणून, कारण दादा ती ताई पण खेळातली आहे. तुझ्या गावचे असतील तर आम्हाला पण अभिमान आहे की आपला इथं कसं देश म्हणजे गावात खेळ आहे असं मला माहित नाही असतील का नसतील. मग तू म्हणतो आहे म्हणून तुमच्या गावाचं काँग्रॅच्युलेशन चांगली गोष्ट आहे. पण तिचं ऍक्च्युली म्हणणं असं होतं की प्रत्येक योजना खेड्यातल्या लोकांनी जी मांडलेली असते ना ते थोड्या प्रमाणात ती अज्ञानामुळे ते थोडे यानंतर जे खेड्याचा विषय झाला तर खरोखर खेड्यामध्ये स्वच्छता असते असं त्यांचं म्हणणं होतं. तुम्ही देखील खेड्यातलेच आहेत बरोबर. हा तर मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की खेड्यामध्ये खरोखर अजूनही स्वच्छता नाही. कारण जेव्हाही आम्ही चायनाच्या कामानिमित्त एखाद्या गावात जातो त्या ठिकाणी सगळ्यात मोठा समस्येचा जर का फार असेल तर तो खेड्यात आहे. शहरात फार कमी प्रमाणात मिळतो. कारण शहरामध्ये कमीत कमी लोक एक अर्ज तरी देतात. तर मला सांगा आता की ग्रामसभेला तुमच्यापैकी किती तरुण उपस्थित राहतात. ही गाव स्वच्छ झाली पाहिजे तर या संदर्भात तक्रारी किती विद्यार्थ्यांनी केलेल्या आहेत